आणि आता एक धक्कादायक बातमी भिवंडीतून। भिवंडीतल्या एका हॉटेलमध्ये जेवणाचं पार्सल घेण्यासाठी आलेल्या 8 वर्षांच्या मुलीला उद्देशून वापरण्यात आलेल्या अपशब्दांचा जाब विचारण्याच्या प्रकरणात एका महिलेसह आणखी दोघांना हॉटेल मालक आणि वेटर्सकडून बेदम मारहाण करण्यात आली। ही घटना भिवंडी शहरातल्या नागाव गायत्री नगर परिसरातल्या वेलकम हॉटेलमध्ये घडली। या हॉटेलमध्ये जेवणाचं पार्सल घेण्यासाठी आलेल्या एका 8 वर्षांच्या मुलीला उद्देशून हॉटेल मालक रौफ शेख यांनी अपशब्द वापरले। त्या मुलीनं घडल्या प्रकाराची माहिती घरी जाऊन आपल्या आईला दिली। त्या महिलेनं या प्रकरणाचा जाब विचारला असता त्यांना हॉटेल मालकाकडून पुन्हा शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली। त्यावेळी त्या महिलेला ओळखणारे विकास यादव आणि उमेश पाटील यांनी त्यांना वाचवण्यासाठी ते पुढे आले आणि त्यावेळी हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले। या प्रकरणात शांतीनगर पोलीस स्थानकात हॉटेल मालक रौफ शेख आणि 5 वेटर्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हॉटेलच्या बाजूला उभे होते, मी 2-3 जण मित्र होते। आम्ही आवाज ऐकू आला की एक बाईला तो शटर बंद करून मारत होता। तो बाई बाहेर निघली, रडत होती। मग आम्ही परत तिला आतमध्ये घेतला, त्यांनी मारासाठी जो आम्ही गेलो आतमध्ये तिला वाचवायला। त्याच्याकडे स्कूड्रायव्हर आणि चाकू वेगळे वेगळे सामान होते, त्यांनी माझ्या डोक्यावर आणि इथं मारला। मला माहिती नव्हतं की असं होणार, मी वाचवायला गेले होते नुसतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।